तुम्हाला मागच्याच वर्षी घडलेली घटना सुद्धा माहिती असेल, नांदेड भागातलीच। जी मुलगी ज्या मुलासोबत निघून गेली, स्वतःच्या भावानं स्वतःच्या बापानं त्या पोराला मारून टाकलं। प्रेतासोबत लग्न केलं त्या पोरीनं, प्रेतासोबत लग्न केलं। सोशल मीडियावरती एवढी घटना गाजली, सगळीकडे एवढी व्हायरल झाली की ज्या मुलीनं प्रेतासोबत लग्न केलं आणि तिनं तिच्या सासूबाईला वचन दिलं की जरी तुमचा मुलगा निघून गेला असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची साथ कधी नाही सोडणार, कधीच नाही सोडणार। आचल नाव आहे त्या पोरीचं। ज्या वेळेला तिनं कोर्टामध्ये मागणी केली की ज्या माझ्या बापानं, ज्या भावानं, ज्या माझ्या पतीला, ज्या मुलाला मारून टाकलं, त्याच बापाला आणि त्या भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत होती पोरगी। ज्या बापानं जन्म दिला त्या बापाला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। जिनं वचन दिलं, सासूबाईच्या हातात हात दिला, सोशल मीडियावरती घटना गाजली। आणि आता सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं नसेल, तीच मुलगी की जिनं स्वतःच्या सासूलाही सोडलं आणि परत कुठंतरी निघून गेली। म्हणजे मला सांगा, प्रेम कोणावरती होतं? आज जिनं स्वतःच्या माय बापाला, स्वतःच्या भावाला, बापाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली, पण शेवटपर्यंत ती सुद्धा स्वतःच्या वचनाला नाही जागी राहिली। मी कायम सांगत असते पोरींना, नाही डॉक्टर, इंजिनियर, वकील होता आलं तरी चाललं, पण किमान बापाला खाली मान घालून तुमच्यामुळे जगावं लागेल, असं मात्र पोरीचं वागणं कधी नसावं। आज जरी ती पोरगी कुठंतरी निघून गेली, मला सांगा, ज्या बापानं सांभाळली, ज्या भावानं चार चौघात इकडे तिकडे फिरत असेल, मरेपर्यंत त्यांचं दुःख कोणी वाटून घेईल का? मरेपर्यंत त्यांचं दुःख नष्ट होईल का? त्यांच्या मनातलं तो त्रास, ते झालेलं दुःख, त्या वेदना कधी नष्ट होतील का? कधीच नाही। पण कधीतरी माणसानं, पोरीनं सुद्धा स्वतःच्या बापाचा, स्वतःच्या भावाचा, स्वतःच्या आईनं केलेल्या प्रेमाचा विचार केला पाहिजे। कुठल्याच मायबापाला वाटत नाही स्वतःच्या पोरीचं वाटोळं झालं पाहिजे। कुठले मायबाप सांगतात बरं, हा माझ्या पोरीचं इथं लग्न लावून देणार का, माझ्या पोरीचं इथं लग्न लावून दिलं म्हणजे वाटोळं होईल आणि वाटोळं झालं पाहिजे। ते पाहत राहतात का पोरीनं आयुष्यभर राणीसारखं जीवन जगावं, पोरीला कुठलाच त्रास होऊ नये। पूर्ण बापाला सुद्धा माझी विनंती आहे, श्रीमंताच्या घरात सुद्धा पाहून देत असताना पोरगी, आताच्या काळात फक्त श्रीमंती पाहून नाही चालत। पोरगा निर्व्यसनी आहे का, पोरगा गुणी आहे का, पोरगा संस्कारी आहे का, प्रॉपर्टी लई नसली तरी चालते, रोज शेतामध्ये काम करून पोट भरवलं तरी पोरगी राणीसारखी जगू शकते। पण जर खूप श्रीमंत घरात मुलगी जर दिली ना, तर स्वतःची मुलीची हत्या केल्याशिवाय राहत नाहीत लोक। कित्येक घटना पाहायला भेटतात। हिमालय आणि मैना मातेला एवढं दुःख होतंय पार्वती मातेला वाटी लावत असताना। हिमालय सुद्धा ढसढसा रडू लागलेत, मैना माता रडते, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे। आणि अजून सुद्धा प्रथा चालू आहे आपल्या खेड्या भागात। गावातली एखादी मुलगी वाटी लावू लागली ना, तर गावातल्या पूर्ण महिला येतात आणि प्रत्येक बाईला स्वतःच्या जीवनात घडलेला वाईट प्रसंग आठवतो, स्वतःच्या जीवनात झालेला त्रास आठवतो, तिला त्या वेदना आठवतात। जेव्हा घरातून बाहेर काढून दिलं जातं, तिला सासरी पाठवलं जातं, तेव्हा त्या पोरीचा पाय घरातून बाहेर नाही निघत। बंगल्याच्या घरात दिलंय तिला, बंगल्यात दिलंय, श्रीमंत आहे तिचा मालक, श्रीमंत आहे, पैसा कमवणार आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे। बापाची गरीब आहे, पत्र्याचं घर, मातीच्या भिंती आहेत, पण तरी सुद्धा त्याच मातीच्या भिंतीकडे पाहून पाहून पोरगी ढसढसा रडते का? त्या चार भिंतीमध्ये, मातीमध्ये तिचा जीव अटकलेला आहे। पण कदाचित एकदा का स्वतःच्या प्रपंचाच्या जाळ्यात ती अटकून राहिले ना, नंतर माय बापाला एखादी वेदना झाल्या